दामोदर पीतांबर रिद्धि सिद्धिदाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया। कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बाबा तू आया। मोरया मोरया मोरया। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपला प्रवास होणार आहे, तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल आजचा प्रवास कोणता असणार आहे। आजचा प्रवास जो असणार आहे तो देवदर्शन यात्रा असणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे, याआधी पण आपण हीच देवदर्शन यात्रा केली होती, तीच आपण परत एकदा देवदर्शन यात्रा करतोय। त्याचं मेन कारण म्हणजे त्या देवदर्शनामध्ये दिलेली सुविधा, म्हणजे पहिली जी सुविधा होती ते बेसिक सुविधा होती। आत्ता ज्या सुविधा दिलेल्या आहेत अष्टविनायकला त्या एकदम ॲडव्हान्स म्हणू शकतो किंवा एक्स्ट्रा सुविधा दिल्या असं म्हणू शकतो आपण। आता या अष्टविनायक यात्रेमध्ये काय काय तुम्हाला सुविधा मिळणार आहे, त्याच्यासाठी जे चार्ज पडलेले आहेत 3,500 फुल तिकीट। याच्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा सवलत दिलेली आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही चार्जेस पडणार आहे ते 3,000 रुपये आणि अमृत ज्येष्ठांसाठी 24 रुपये एवढा तुम्हाला खर्च पडणार आहे। आता या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळणार आहे, चहा, नाश्ता, जेवण आणि राहण्याची सुविधा देखील दिलेली आहे। तसेच प्रत्येक यात्रेकरूला साईड बॅग, लगेज टॅग आणि आंघोळीचा किट या सुद्धा सुविधा दिल्या जातात। आपण आता या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त ज्या गोष्टीवर भर देणार आहे ते म्हणजे या यात्रेमध्ये दिलेली सुविधा। आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्या बसची सजावट चालू आहे। अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी ही गाडी दिलेली आहे आणि ब्रँड न्यू कंडिशनची गाडी आहे एनई सिरीज। तर या गाडीने आपण 2 दिवस कंप्लीट यात्रा करणार आहोत। यावेळेस अष्टविनायक साठी जी गाडी सजवली आहे ना, प्रत्येक सीटला सीट कव्हर लावलेले आहेत रेड कलर मध्ये आणि गाडीमध्ये बऱ्यापैकी प्रवासी वगैरे आलेले। तर अशी काहीशी बस सजवलेली आहे। तर आता शिवाजीनगर बस स्टँड वरून आपली गाडी आली आणि स्वारगेट बस स्टँडला काही प्रवासी पिकअप करायचे आहेत आपल्याला। स्वारगेट बस स्टँडला बरोबर सकाळी 8:15 वाजता आपली बस आलेली आहे। काही प्रवासी बोर्डिंग वगैरे झालेले। स्वारगेट बस स्टँड वरून ना आपली अजून एक देवदर्शन यात्रा निघायची, तुम्हाला माहिती असेल। तर मंडळी आपली बस स्वारगेट वरून रवाना होते। आज आपण 8 मानाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे। या 8 मानाच्या गणपतीपैकी आपल्या आजच्या पहिल्या मानाचा गणपती म्हणून ओळखलं जाणारा गणपती, त्यात आपण दर्शन घेणार आहे मोरगावचा मोरेश्वर। स्वारगेट बस स्थानकावरून सर्व यात्रेकरू बसमध्ये बसल्यानंतर या तीर्थदर्शन पॅकेज मध्ये समाविष्ट असलेल्या काही वस्तू प्रवाशांना देण्यात आल्या। या पॅकेज मध्ये प्रत्येक भक्ताला ID कार्ड, शॉपिंग बॅग, कॅप, बॅज, लगेज टॅग सोबतच अष्टविनायक माहिती पुस्तक अशा वस्तू यात्रेकरूंच्या सोयीसाठी देण्यात येतात। या सर्व वस्तू तीर्थदर्शन यात्रेचे आयोजन करणाऱ्या टीम कडून भक्तांच्या सेवेसाठी दिल्या जातात, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि व्यवस्थित होतो। तर हे आपल्या एसटी कडून किट आहे। हे उन्हापासून संरक्षणासाठी टोपी आणि मंदिरात गर्दीमध्ये वगैरे आपल्याला एकमेकांना ओळखण्यास येण्यासाठी हे ID कार्ड आणि बॅज दिलेले आहे आणि आपल्याकडून एक छोटीशी भेट म्हणून किचन देण्यात आलेली आहे। ओ देवा तू जो है तो मैं कब हारा, तुझसे है हर अंधेरे में उजियारा। तर मंडळी आपण पोहोचलो आहोत बारामती तालुक्यातील मोरगाव। येथे आहे मयुरेश्वर मंदिर, म्हणजे अष्टविनायकातील पहिलं आणि अत्यंत महत्वाचं मंदिर आहे हे। परंपरेनुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट मोरगाव येथूनच केला जातो। तर आजच्या यात्रेतलं आपलं पहिलं दर्शन होत आहे मोरगाव। मस्तपैकी असं मोरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण आता इथे नाश्त्याला थांबणार आहोत आणि आपण ज्या ठिकाणी नाश्त्याला थांबणार आहोत ते हॉटेल पाहू शकता, श्री डायनिंग हॉल शुद्ध शाकाहारी। इथे आपला नाश्ता होणार आहे मस्तपैकी असा आणि हे सगळं पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे, त्यामुळे तुम्हाला वरचे एक्स्ट्रा पैसे द्यायची काही गरज नाही। यात्रेकरूंसाठी नाश्त्याची जी व्यवस्था करण्यात आली होती, सकाळच्या नाश्त्यामध्ये यात्रेकरूंना गरमागरम पोहे, चहा आणि पाण्याची बॉटल देण्यात आली। या यात्रेच्या पॅकेज मध्ये नाश्ता देखील समाविष्ट असल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय करण्यात आली होती। नाश्ता वगैरे एकदम मस्तपैकी झालेला आणि ज्या मार्गे आपण आलो होतो पुण्यावरून सासवड, जेजुरी आणि मोरगाव। आता मोरगाववरून आपण दुसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहे थेऊरचा चिंतामणी। इथून 60 किलोमीटरचं अंतर आहे, उरुळी कांचन मार्गे। तू ही
करता, तू ही धरता, तू ही मेरे विघ्नों का हरता। हो तू ही करता, तू ही धरता, तू ही मेरे विघ्नों का हरता। हे गजानना, हे गजानना, हाथ थामना, हे गजानना, सुन ले कामना, हे गजानना, हाथ थामना, हे गजानना, हे सुन ले कामना। तर मंडळी मोरगावपासून जवळपास 60 ते 65 किलोमीटर अंतर गाठत आपण आता अष्टविनायकाच्या दुसऱ्या पॉईंटला पोहोचलो आहोत, म्हणजे दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी थेऊरचा चिंतामणी। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे भक्तांचा चिंता दूर करणारा गणपती म्हणजे चिंतामणी। समोर पाहू शकता चिंतामणी मंदिराचा असा काहीसा परिसर आहे। चला मंडळी मस्तपैकी असं चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊया। थेऊरच्या गणपतीपासून जवळपास 80 ते 85 किलोमीटरचा अंतर गाठत आपण अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सिद्धटेक गणपतीला पोहोचलो आहोत। सध्या टाइम झालेला आहे 4:51, जवळजवळ 5 वाजत आले। भाविकांची बरीच अशी गर्दी आहे, गाड्यांच्या रांगा दिसतील तुम्हाला रस्त्याच्या कडेला, दोन्ही साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत। तर मंडळी आजच्या अष्टविनायकापैकी तिसऱ्या गणपतीचं आपलं दर्शन होते। आजच्या दिवसात आपण चौथ्या गणपतीचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे, रांजणगावचा महागणपती। आता सगळे पॅसेंजर गाडीमध्ये बसलेले, आता गाडी रेडी वगैरे झालेली आहे मस्तपैकी। जाऊया आता इथून रांजणगाव। धीरे धीरे लो मेरी जो बुझने लगी तो तेरे नामों की रोशनी है। तेरी कश्ती से मैंने नापा समंदर, ये तेरी रहमत मेरी ज़मीं है। सिद्धटेक पासून 2 तासामध्ये आपण प्रवास कंप्लीट करून आत्ता पोहोचलो आहोत रांजणगाव। या ठिकाणी आजच्या दिवसाचं चौथ्या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहे, रांजणगावचा महागणपती। चला आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया। इथं शूज वगैरे ठेवायचे आहेत काउंटरला। बरोबर 7:32 झालेले आहेत रात्रीचे। रांजणगावचा मंदिराचा जो परिसर आहे आजूबाजूचा 7:30 वाजताचे दृश्य, या ठिकाणी चप्पल स्टँड वगैरे सुरुवातीला ठेवू शकता तुम्ही। आपण आता रांजणगावपासून जवळपास 76 किलोमीटरचा अंतर गाठत आता आपण लेण्याद्रीपाशी पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपला रात्रीचा डिनर होतोय। आणि ज्या ठिकाणी आपला रात्रीचा डिनर होतोय आणि ज्या हॉटेलमध्ये होतोय तो हॉटेल पाहू शकता, अशा काहीशे हॉटेलची सोय केलेली आहे प्रवाशांसाठी, हॉटेल गिरिजा। तर या ठिकाणी आपलं रात्रीचं जेवण होतं आणि जेवणामध्ये काय काय मेनू असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळात। आजच्या दिवसभराचे आपल्या अष्टविनायकापैकी 4 गणपतीचं दर्शन झालेले। याच्यामध्ये सुरुवातीला आपले दर्शन झालं होतं पहिल्या मानाचा गणपती म्हणून मानले जाणारा गणपती म्हणजे मोरेश्वर गणपती। त्याच्यानंतर आपण गेलो थेऊरचा चिंतामणी, त्याच्यानंतर आपण सिद्धटेकचा सिद्धेश्वर गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। सिद्धेश्वरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आता रांजणगावचा महागणपती कंप्लीट केलेला आहे। तर असे आजच्या दिवसभराचे टोटल 4 गणपतीचं दर्शन आपले झालेले आहे। बाकीचे जे राहिलेले अष्टविनायक गणपती आहेत ते उद्या होतील। तर आता रात्रीचे बरोबर या ठिकाणी 10:25 झालेले आहेत। तर आधी जेवण घेऊया।
या तीर्थदर्शन पॅकेज मध्ये यात्रेकरूंसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आजचं जेवण एकदम बुफे स्टाईल पद्धतीने ठेवण्यात आलं, त्यामुळे प्रत्येक यात्रेकरू आपल्या आवडीप्रमाणे जेवण घेऊ शकतो. आजच्या मेनू मध्ये पुरी, भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात, मसाला भात, कोशिंबीर, ताक आणि गोडासाठी जिलेबी असं स्वादिष्ट जेवण देण्यात आलं. यासोबतच प्रत्येक यात्रेकरूला एक वाटीभर सिंगल मोदक देण्यात आला, जो गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद मानला जातो. सर्व यात्रेकरू या स्वादिष्ट जेवणाचा मनापासून आस्वाद घेत आहेत. मंडळी, मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे. जेवणामध्ये शुद्ध शाकाहारी व्हरायटी होत्या. तर आजच्या दिवसाचा जो मुक्काम आहे हॉटेल गिरिजा इन या ठिकाणी आपला मुक्काम होणार आहे. मगाशी आपण त्या ठिकाणी जेवलो आणि त्या ठिकाणाहून थेट आता या ठिकाणी मुक्काम. जाऊया आता, बघूया रूम कशा प्रकारे याच्यामध्ये दिलेली आहे. तर मंडळी, आजच्या आपल्या मुक्कामाची रूम नंबर 103. या हॉटेलमध्ये एका रूम मध्ये 2 बेडरूम आहेत आणि त्या 2 बेडरूम मध्ये 8 ते 10 लोक आरामात झोपू शकतात असे मोठे कम्फर्टेबल बेड आहेत. बेडवर उशी, ब्लँकेट तसेच रूम मध्ये फॅन आणि चार्जिंग पॉइंटची सुविधा आहे. बाथरूम मध्ये इंग्लिश कमोड, बेसिन आणि आंघोळीसाठी गरम व थंड पाण्याची सुविधा देखील आहे. सोबतच या पॅकेज मध्ये आंघोळीसाठी एक किट देखील दिली जाते. त्या किट मध्ये शॅम्पू, साबण, तेल, पावडर, ब्रश, टूथपेस्ट इत्यादी वस्तू दिलेल्या आहेत. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे अष्टविनायक यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत टोटल 4 गणपतीचं दर्शन आज आपल्याला घ्यायचंय. काल आपण 4 गणपतींचं दर्शन घेतलं होतं. आज आपल्याला राहिलेल्या 4 गणपतीचं दर्शन घ्यायचं. आता ते कोणते कोणते? वरद विनायक, बल्लाळेश्वर, विघ्नेश्वर आणि गिरिजात्मक असे टोटल 4 गणपतींचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आजच्या दिवसामध्ये. आणि काल ज्या ठिकाणी आपण मुक्काम केला होता हॉटेल गिरिजा इन, आणि इथे काल आपण जेवलो होतो. तर असा काहीसा हॉटेलचा परिसर आहे. इथे पार्किंगची सुविधा देखील आहे. तर मंडळी, आता आपण लेण्याद्रीमध्ये, आणि लेण्याद्रीचं आपलं पहिलं दर्शन होते आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये, तो म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. समोर पाहू शकता जबरदस्त असं मंदिर आहे. तिथे लेण्यांमध्ये वसलेला हा एकमेव गणपती म्हणू शकतो आपण. तर बरीच गर्दी दिसते त्या ठिकाणी. आपण ऑलरेडी हे दर्शन घेतलेले. आपलं जे हॉटेल होतं ना इथं थोडं अंतरावर होतं, 1-2 किलोमीटर अंतरावर. त्याच्यानंतर इथे आले आणि इथून आता सगळे भाविक दर्शनासाठी जातील. मस्तपैकी असं लेण्याद्रीमधील गिरिजात्मक गणपतीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण काल रात्री मुक्काम केला होता त्याच हॉटेलमध्ये परत रिटर्न आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला नाश्ता करायचा आहे. इथेच आपण नाश्ता करून राहिलेले आपण 3 गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहे. इथे नाश्त्यामध्ये 3 प्रकारच्या चविष्ट व्हरायटी ठेवलेल्या आहेत. सर्वप्रथम गरमागरम पोहे, त्यानंतर उपमा आणि सोबतच पावभाजी दिली जाते. प्रवासी त्यांच्या आवडीनुसार नाश्ता निवडून घेत आहेत आणि गरमागरम नाश्त्याचा आनंद घेत आहेत. प्रवासात इतका छान आणि गरमागरम नाश्ता मिळाला की दिवसाची सुरुवात अजूनच छान होते. तर मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत भक्तांचे विघ्न दूर करणारा गणपती म्हणजेच विघ्नेश्वर. बरोबर सकाळचे 11 वाजलेले आणि ओझरचा जो परिसर आहे ना, एक नंबर निसर्गरम्य असा परिसर आहे. आणि वातावरण बघाल ना, लाजवाब. आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये, आणि मंदिराच्या परिसरामध्ये असलेली ही नदी कुकडी नदी, एकदम निसर्गरम्य असं ओझरचा परिसर आहे. इथून आपल्याला मिड रेंज मध्ये प्रवास करायचा, म्हणजे थोडासा लांबच्या पल्ल्यावर प्रवास करायचा. इथून आपले फक्त 2च गणपती राहिलेत, एक म्हणजे महडचा गणपती आणि पाली. अशा 2 गणपतीचे आजच्या दिवसाचे दर्शन राहिलेले आहेत आपले. तर थोडासा तो लांबचा प्रवास असणार आहे. तर त्याआधी आपण ओझर मधील विघ्नेश्वर गणपतीचं दर्शन घेऊया. तर आता आपली बस इथून निघते महडच्या दिशेने. आणि जे पाली आणि महडचे जे देवदर्शन राहिलेले आहेत, आपण ज्या लोकेशनला उभा आहे ओझर, इथून पालीचे जे अंतर आहे जवळपास 176-75 किलोमीटरचं अंतर आहे. आणि महड बघायचं झालं तर 140च्या समथिंग. तर आपल्याला एवढा प्रवास करावा लागणार आहे या 2 देवदर्शनासाठी. तर आता आपण पाली करून महडला जाणार आहे. आय थिंक 4 ते 5 तास तर लागतील आपल्याला पाली पोहोचायला. त्याच्यानंतर रिटर्न येताना आपण महड करणार आहोत. धीरे धीरे लो मेरी जो बुझने लगी तो तेरे नामों की रोशनी है, तेरी कश्ती से मैंने नापा समंदर, ये तेरी रहमत मेरी ज़मीं है. मुश्किल कही है तुझसे यकी है, मुश्किल कही है बाप्पा तुझसे यकी है. डट के करूँगा सामना, हे गजानना, हे गजानना,
पासून जवळपास 3 तासाचा प्रवास कंप्लीट करून आता आपण पोहोचलो आहोत पाली फाटा. या ठिकाणी आपल्या दुपारच्या जेवणासाठी थांबा झालेला आहे आणि ज्या हॉटेलमध्ये आपल्या दुपारचं जेवण होणार आहे ते हॉटेल तुम्ही समोर पाहू शकता. हॉटेल सुमन प्युअर व्हेज लॉजिंग अँड बोर्डिंग. तर असा कायसा हॉटेलचा परिसर आहे. इथे आपलं दुपारचं जेवण होणार आहे. या ठिकाणी आता आपण ज्या लोकेशनला उभा आहे पाली फाटा, इथून पालीचं जे अंतर आहे जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पाली. तर दुपारच्या जेवणासाठी गाडी थांबली तर जेवण करून घेऊया मस्तपैकी. असा उन्हाळ्याचा सीझन आहे ना, बाहेर अक्षरशः ब्लॉगिंग करत होतो ना, अक्षरशः मोबाईल एकदम तापला आहे, स्विच ऑफ पडायच्या मार्गावर आहे. इथे प्रवाशांना शुद्ध शाकाहारी गरमागरम आणि पोटभर जेवण दिले जात आहे आणि विशेष म्हणजे प्रवाशांना अनलिमिटेड जेवणाची सुविधा देखील आहे. त्यामुळे प्रत्येक जण मनाप्रमाणे जेवणाचा आनंद घेत आहेत. या व्यवस्थेमध्ये टूर मॅनेजरचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक प्रवाशाकडे लक्ष देत आहेत. कोणाला काय हवं काय नको, जेवण पुरेसं मिळतंय का याची सतत ते काळजी घेत आहेत. म्हणूनच प्रवाशीही समाधानाने आणि आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आपण आलो आहोत रायगड जिल्ह्याच्या पाली या गावामध्ये. इथे विराजमान आहे पालीचा बल्लाळेश्वर. असं म्हणतात की इथे बल्लाळ नावाचा गणपतीचा भक्त होता, त्याच्या नावावरनं गणपतीला हे नाव देण्यात आले पालीचा बल्लाळेश्वर. आपण आता पालीला पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 5 वाजलेले. आता याच्यानंतर आपलं शेवटच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं राहिले ते म्हणजे महडचा वरद विनायक. त्याआधी आपण पालीचा बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेऊया. पालीचा बल्लाळेश्वरचं दर्शन घेऊन आता आपण पोहोचलेलो आहे महडचा वरद विनायक गणपती मंदिरापाशी. इथे आपल्या अष्टविनायकापैकी शेवटच्या गणपतीचं दर्शन होणार आहे, महडचा वरद विनायक. आता बरोबर या ठिकाणी रात्रीचे 7 वाजलेले. तर इथे आपली बस लावलेली आणि सर्व भाविक आता दर्शनासाठी निघत आहेत. या 2 दिवसामध्ये आतापर्यंत आपण 7 गणपतीचं दर्शन घेतलेले आहे. तर आता आपल्या अष्टविनायकापैकी 8व्या गणपतीचं दर्शन होते. म्हणजे असं टोटल 8 गणपतीचं आपलं दर्शन झालेलं मस्तपैकी. असा आता इथून आपला परतीचा प्रवास होणार आहे. त्याआधी प्रवाशांची थोडीशी मुलाखत पण घेणार आहे की त्यांना हे पॅकेज कसं वाटलं, या सोयीसुविधा कशा वाटल्या आणि ज्यांनी कोणी हे टूर ऑर्गनाईज केलं त्यांची छोटीशी मुलाखत. आता ही अष्टविनायकचा दुसरा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला सोयीसुविधा, याच्यामध्ये दिलेल्या सोयीसुविधा एक मन मुद्दा. आता पटकन जाऊया आणि मस्तपैकी असं वरद विनायक गणपतीचं दर्शन घेऊया. मस्तपैकी असं देवदर्शन कंप्लीट झालेलं आहे. आपल्या अष्टविनायकपैकी जेवढे पण गणपती होते संपूर्ण आपण या 2 दिवसामध्ये कव्हर केलेले आहे. आता आपण छोटीशी प्रवाशांची मुलाखत घेऊया, त्यांना हा प्रवास कसा वाटला. मी सरसंबे सिद्धाराम मल्लिकार्जुन. पण इतकं चांगलं सर्व्हिस मिळाली. आता पहिला प्रथम धन्यवाद द्यायचा आहे ह्यांचं की एस टी महामंडळकडून आणि तीर्थाटन एस टी संघ लिहिलेला आहे ह्यांच्याकडून मला महत्त्वाचं एक चांगली गोष्ट मिळाली की असं कुठल्याही प्रवासाला जाताना एवढे किट दिले की हे इतके उपयोगी आहेत की एकदम 1 नंबर मिळाले सगळे. आणि वस्तू बी साधे सुधे नाहीत, सगळे स्टँडर्ड आहेत. साईड बॅग आहे, शॉपिंग बॅग आहे, अधिक छोटंसं पर्ससारखं पर्स बॅग आहे. त्याच्यात सगळे सकाळचे जे सकाळ जे काय काम असतं ब्रश वगैरे करा, त्यातल्या त्यात जेवण इतकं मस्त की मोदकासहित व्यवस्थित जेवण मिळालं. आणि कुठलीही गोष्ट पूर्ण तीर्थाटन टीमची आम्हाला इतकं व्यवस्था सोपं चांगलं झालं. धेंडे साहेब असू दे, रोहित त्यांचे टीम असू दे किंवा एस टी महामंडळाच्याकडून ड्रायव्हर असू दे, इतकं सगळ्यांची व्यवस्था चांगली झाली. आम्हाला फार आनंद झाला. असंच व्यवस्थित प्रगती उत्तम प्रगती हो अशी माझी अपेक्षा आहे. मी डॉक्टर डी पाटील, एक्स प्रिन्सिपल. मी सध्या मुलाकडे पुण्याला राहायला आलो आहे. धुळ्याचा आहे मी. मुलाचं क्लिनिक आहे बालेवाडी फाट्याला. त्यानेच सांगितलं मला अष्टविनायकला जा पप्पा म्हणे. त्याने बुक केलं. योगायोगाने गेलो आम्ही. पहिला मेंबर मी तिकीट बुक करणारा. त्या मॅडमही म्हटल्यात. पण प्रवासात जेव्हा सुरू झाला, सुंदर प्रवास झाला. आयोजन, नियोजन, संयोजन सर्व व्यवस्थित होतं. राहण्याची व्यवस्था चांगली होती आणि विशेष म्हणजे जेवणसुद्धा चविष्ट होतं, वेळेवर मिळालं. अष्टविनायकचं दर्शन
हे शांततेत आणि चांगल्या पद्धतीने झालं. शेवटचं सुद्धा वरद विनायकचं दर्शन आरती आम्हाला सापडली आणि आमची टीम मॅनेजर आणि त्यांची टीम ही उत्कृष्ट टीम होती. सर्वच जण खुश होते. गणपती बाप्पा मोरया. मी नीता प्रकाश खैरे. मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की अष्टविनायक ट्रिप करायची, पण या वयामध्ये मला वरती चढणं होईल का आणि माझ्या या वयाला लेण्याद्रीसारख्या ठिकाणच्या पायऱ्या चढणं होईल का. पायाचा प्रॉब्लेम, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम होता माझा. पण या ट्रिपमध्ये आल्यानंतर मला असं काहीच जाणवलं नाही. या ट्रिपमध्ये असणाऱ्या एन्जॉयतर्फे जी ST महामंडळातर्फे जी ट्रिप अरेंज केलेली होती, त्या ट्रिपमध्ये दर्जेदार सगळ्या सुविधा दर्जेदार देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला अगदी बसण्यापासून आणि घरी जाण्यापर्यंत खूप छान सुविधा दिलेल्या आहेत. जेवणाची सोय दर्जेदार होती. त्याशिवाय तिथली जी मुलं होती, ॲक्च्युली नावं नाही पण आम्ही त्यांना बाळा आहे बाळा असंच म्हणायचो, पण ती जी मुलं होती, काकू हो ना आपण असं करू, थांबा काकू, म्हणजे प्रत्येकाच्या ज्या अडचणी असतील त्या त्यांनी चुटकीसरशी सोडवलेल्या आहेत. आणि इथून पुढं आम्हाला अशा ज्या ट्रिपा आहेत सिनियर सिटीजनसाठी, त्या ट्रिपा आम्ही अवश्य या ST महामंडळातर्फे करू. माझे नाव रत्ना विठ्ठल शिंदे. आम्ही ना वाकडेवाडीमधून बसलो, शिवाजीनगरच्या ह्याच्यातून. आम्ही हे ॲड आहे ना फेसबुकला पाहिली होती. मग ST संघे प्रवास सुरक्षित असतो हा आमचा याच्यावरती विश्वास होता, म्हणून आम्ही घरच्यांना सांगितलं मी आपण कधीच पर्यटन केलेलं नाही, तर ह्यावेळेस आपण आहे ना अष्टविनायक यात्रेला जाऊया. म्हणजे कधीच आम्ही पर्यटनाला गेलेलो नाही कुठल्या प्रायव्हेट याच्यामध्ये, पण STच्या सुरक्षित प्रवासावरती आमचा खूप विश्वास आहे, म्हणून मी घरच्यांना तयार केलं. आम्ही 3 सीट तयार केले घरातले. एकजुटीने आम्ही खूप छान देवदर्शन केलं आणि खूप छान वाटलं आम्हाला. जेवण, नाश्ता, चहा आणि राहण्याची सोय अतिशय चांगली केलेली होती. ST महामंडळाला जसं सहकार्य म्हणजे करतायत ही मुलं, तसं आपणही त्या मुलांना, होतकरू मुलं आहेत, आज तरुण मुलं आहेत, त्यांना आपणही सहकार्य करूयात. सुरेंद्र रघुनाथ पोफळे, राहुरी कांचन. ही ट्रिप अतिशय आनंदाची झाली. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. व्यवस्थिशीर प्रत्येक वेळेला सहकार्यच केलेलं आहे आणि असंच सहकार्य ST महामंडळाने करावं असं आमची इच्छा आहे. सगळं व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत पाणी त्यांनी स्वतः मला दिलं, त्यामुळं काही कुठल्या पद्धतीचा त्रास झाला नाही, काही नाही. जेवण, नाश्ता, चहा सगळीकडे व्यवस्थित मिळाला आणि प्रत्येक ठिकाणी ते स्वतः आमच्याबरोबर आले शेवटपर्यंत. सगळ्यांना मागे कुणी राहिले का पुढे कुणी आलेत का सगळ्यांकडं व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्यांना अगदी सुखरूप STत प्रत्येक वेळी बसवलं आणि सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली. मी दत्तात्रय गायकवाड, गुंजोटी, जिल्हा धाराशिव येथून अष्टविनायक दर्शन ही माहिती मिळाल्यानंतर संपर्क करून बुकिंग करून या यात्रेला निघालो आणि अतिशय उत्तमरित्या नियोजनबद्ध अशी यात्रा जवळजवळ पार पडत आहे आणि अतिशय आनंद वाटतो. ही अष्टविनायकाची यात्रा खूप छान होती आणि आमची पहिलीच यात्रा. माझे मिस्टर रिटायर झाल्यामुळे का आम्ही यात्रेला जाणारच होतो, तसं आम्हाला अष्टविनायकाची यात्रा मिळाली, यात खूप आनंद आहे. मला हे माझ्या नवऱ्याकडून समजले की ही अशी यात्रा जाते आहे. माझ्या मिस्टरांनी मला विचारलं तू जातेस का, म्हटलं हो लगेच जातेच. मग मी माझ्या बहिणीला बरोबर घेऊन आम्ही दोघी बहिणी निघालो. जे मेंबर्स आहेत त्यांचं सगळं पाहता खूप 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 सुंदर त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं, वेल ऑर्गनाईज होतं. पहिलाच प्रोग्राम तो सक्सेसफुली त्यांनी पार पाडलेला आहे. तर मंडळी, प्रवाशांचे मस्तपैकी अशी मुलाखत घेतलेली, छोटीशी मुलाखत होती पण एकदम भारी होती. आपले मित्र रोहित धेंडे, तर यांची आपण छोटीशी मुलाखत घेणार आहेत. तर या ट्रिपचं त्यांनी कसं आयोजन केलं आणि कशी ही ट्रिप आपली शक्य झाली शेवटपर्यंत, तर त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार, मी अवलिया प्रवासी रोहित धेंडे. तर STवरती प्रेम करणारा एक चाहता आहे, एक प्रवासी आहे असं म्हटलं तरी चालेल. STमध्ये वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या लोकांपर्यंत चांगल्या पोचाव्यात यासाठी माझी जी काही बसफोरस फाउंडेशन आहे ती मदत करत असते आणि त्यातीलच ही नवीन संकल्पना होती. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची जी 27 जानेवारीला 100वी जयंती होती आणि त्या जयंतीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थाटन, ST संघे तीर्थाटन योजना ही जी संकल्पना आहे ती आता जे परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी जेव्हा लॉन्च केली आणि तेव्हा या संकल्पनेला आपण एक चांगलं नियोजन करावं, ही संकल्पना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावी हा दूरगामी हेतू ठेवून आपण ही जी अष्टविनायक जी आहे ज्याला पॅकेज टूर म्हणतो ती पॅकेज टूर आपण आयोजित केली आहे. तुम्हाला जनरली माहीत असेल की विविध आगारातून विविध लोकेशन्सला जाण्यासाठी STच्या बसेस उपलब्ध असतात. आपण ती बस घेऊन जाऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो किंवा
एखाद्या ठिकाणचं जर का लोकेशन आहे ते महामंडळ निवडतं. जसं की उदाहरण घेतलं की अष्टविनायकच, दर संकष्टीला शिवाजीनगर डेपोची अष्टविनायकाची टूर असते, पण त्यामध्ये फक्त 1142 रुपये तिकीट घेतलं जायचं. राहणं खाणं हे प्रवाशांना स्वतःलाच बघावं लागायचं आणि हेच हेरून आम्ही जसं जे प्रायव्हेटचे टूर ऑपरेटर आहेत ते जशी सेवा देतात, तर ती सेवा आपण ह्या अष्टविनायकाच्या दर्शनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नियोजन करताना बऱ्याच अडचणी आल्या. अगदी खरं सांगायचं झालं तर आता शोभराजनी मला जो प्रश्न विचारला आहे तो एकदम डिटेल आहे. खरं तर कोणतीही जी अष्टविनायकाची असेल किंवा कुठली यात्रा असेल त्यासाठी डिटेल स्टडी लागतो. हीच अष्टविनायकाची यात्रा आहे, त्याबद्दल जर का सांगायचं झालं तर 2-3 वेळा ह्याच्या नियोजनासाठी आम्ही स्वतः अष्टविनायकाचे विविध लोकेशन्स आम्ही फिरलो. नाश्त्याची सोय असेल किंवा दुपारच्या जेवणाची सोय, रात्रीच्या जेवणाची सोय, रात्रीच्या राहण्याची सोय असेल. इवन हे जे माझ्या गळ्यामध्ये तुम्ही हे जे ID पाहत आहात किंवा बॅच पाहत आहात किंवा हे टी-शर्ट पाहत आहात किंवा तुम्ही या सीट्सला जे कवर पाहत आहात, या दर्शन यात्रेचे वेगळेपण आहे, वेगळेपण जपण्याचा खूप जेन्युइनली प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा आम्ही अष्टविनायक यात्रा ही 7 आणि 8 तारखेची लॉन्च केली तेव्हा आम्हाला फार कमी वेळ होता, फक्त 7 दिवस होते. पण 7 दिवसातसुद्धा या यात्रेला 27 जणांनी एक रिस्पॉन्स दिला आणि ही यात्रा एक यशस्वी घडवली. म्हणून आत्ताच्या ज्या या सर्व प्रवाशांचे सुद्धा मी या निमित्ताने खूप मनपूर्वक आभार मानतो. फायनली मंडळी अष्टविनायकाचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. आता आपण पोहोचलेलो आहे शिवाजीनगरला 10:10 फायनल रूट कंप्लीट झालेला आहे बसचा. तो काय चाललंय कंट्रोल. चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.